नमस्कार. तर परत एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर दरवाजा बंद करून आम्ही चाललो आहे देवळात. आज मंगळवार होता, अंगारकी संकष्टी चतुर्थी होती. दिवाबत्ती आधीच केलेली, फक्त ती अगरबत्ती ॲडजस्ट करत होतो बाहेर जाता वेळेला, जेणेकरून दरवाजाला नको लागायला. तर आता आम्ही निघलो आधी बाप्पाचे दर्शन घ्यायला. बाप्पाचं मंदिर आहे आपल्या जसकार गावात, तिथे चाललो. पण बॅडलक देऊळ बंद होता. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही, आपण बाहेरूनच बाप्पाचे दर्शन घेऊ. बाप्पाचे दर्शन घेतले. ही आहे आपल्या जसकर गावातली बाप्पाची मूर्ती, खूप भारी आहे. दर्शन घेतले बाप्पांचे. त्यांचा आशीर्वाद तर नेहमीच पाठीशी आहेच. तर आता आम्ही मंगळवार पण होता, तर आम्ही आलो आता आपल्या देवीच्या देवळात आरती जस्ट झालेली आणि आम्ही देवळात पोचलो. बघतोय तर भरपूर लाईन होती. आरती झाल्यानंतर पण भरपूर लाईन होती. लाईनला उभे होतो दर्शनासाठी. देवीने भरपूर काही दिलं आहे आपल्याला, कशाचीच कमी नाही आहे. एक गोष्ट नाही दिली पण 99 गोष्टी दिल्या, तर तिच्यावर रागवून चालत नाही. तिचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात. बाकी उतार चढाव तर येत असतात. ठीक आहे, देवीचे दर्शन घेतले. आईसाठी थोडा प्रसाद आणलेला पेड्यांचा, तो ठेवला आणि आईचे भरभरून आशीर्वाद घेतले. आणि आम्ही आता आज उपवास होता संकष्टी चतुर्थीचा, तर घरी जाऊन जेवणाचा पण करायचा होता. देवळातली प्रसाद म्हणजे फेवरेट. पहिले बारके असताना 2-2 हातांनी प्रसाद घ्यायचो, डाव्याने उजव्याने. ते दिवस आठवले. इथे गावात दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नंतर निघालो घरी जायला. भूक लागलेली चिकार. एक टाईम उपास होता. जेवणाची तयारी करून गेलेलो, फक्त फोडणी द्यायची होती. जेवण वगैरे झाला, नवऱ्याच्या पाया पडलो. उपास असला का असाच चालतं आमच्या घरात सगळा. आणि जेवायला बसलो. आजचा मेनू होता वरण, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचा. मस्तपैकी उपास वगैरे सोडला. बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यांना जेवायला बोलवलं आणि जेवून घेतला. चला तर पटापट लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. बाय.